आज बनवूया चंदन बटव्याची भाजी। ही पा आम्ही आणली आमच्या शेतातून, तोडून आणली माझ्या शेतातून। एक वेळेस करून पहा भाजी, वर्षातून एकदाच येते। परात भरून भाजी घेतली, पाणी टाकून धुवून घ्यायचे, चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने। नंतर चिरून घेऊ, चांगली बारीक चिरून घेऊ। एका पातेल्यात काढून घेऊ। शेंगदाणे लसूण घेऊ, चांगले बारीक वाटून घेऊ उकळात टाकून। लसूण बी टाकून घेऊ, वाटून घेऊ चांगले बारीक। पाक किती बारीक वाटून झाले। कढईत ठेवून तेल टाकून गरम होऊ दे थोडंसं तेल। गरम झालं की जिरं टाकू त्यात। थोडं जिरं कडकडलं की लसूण टाकून देऊ त्यात। लसूण टाकून झालं की मग चटणी टाकायची थोडीशी तिखट। लसूण थोडा लाल जरत होऊ द्यायचा। चटणी टाकून घेऊ, हळद बी टाकू थोडीशी। चटणी हळद टाकून घेऊ, नंतर चिरलेली भाजी टाकून घेऊ त्यात। सबस्क्राईब करा। थोडंसं 1-2 मिनटं होऊ देतील चांगली गरम। नंतर पाणी सुटलं की मीठ टाकून घ्यायचं। 2-1 मिनटं शिजून घ्यायची। नंतर मग शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आणि तो पण टाकून घ्यायचा कढईत। हे पहा बारीक गॅसवरती शिजून घेतली। आता कढईत टाकून घेऊ, अजून 2-1 मिनटं शिजवून घेऊ। खाण्यासाठी तयार आपली भाजी। पहा किती चांगली झाली, छान झाली। तुम्ही पण करा, एक वेळेस करून पहा, खाऊन पहा करून। भाकरीसोबत छान लागते। पहा किती मस्त झाली ना।